मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागण्या आम्ही पूर्ण केल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। जरांगेंसोबत आम्ही कधीही चर्चेला तयार आहोत। इतर समाजाबाबतची वक्तव्य जरांगेंनी टाळली पाहिजेत असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे। ज्या मागण्या आतापर्यंत त्यांनी मांडत होत्या त्या आपण बहुतांशी पूर्ण केल्या। आणखीनही काही त्यांची मागणी असेल तर जरूर त्याच्या संदर्भात विचार करू आपण। मला वाटतं की यापूर्वीच्या झालेल्या आंदोलनातून अनेक विषय मार्गी लागलेले आहेत। शासनाला हा प्रश्न प्रतिष्ठेचा अजिबात करायचा नाही आहे, त्यामुळे आम्ही केव्हाही चर्चेला तयार आहोत। आपल्या ज्या मूळ मागण्या आहेत समाजासाठी आपण जे धडपड करतोय प्रश्न मार्गी लावण्याकरता, त्याला मग अडथळेच राहतात। तर त्यांची भावना प्रामाणिक आहे, परंतु अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य काही बाबतीमध्ये काही लोकांच्या मंत्र्यांनी जे केलं आहे ते टाळलं पाहिजे असं माझं मत आहे। दोन्ही राजकारण्यांनी गॅजेटची शिदोरी उघडावी असं आवाहन साताऱ्यामध्ये मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही घराण्यांचा मी सन्मान करतो असंही जरांगे म्हणाले। मी दोन्ही गाद्यांकडून कधी अपेक्षा करत नाही। आम्ही राजगादीला मानणारे लोक आहेत। गॅजेट त्यांच्याकडे त्यांच्या पूर्वजांनी समाजासाठी करून ठेवलेलं आहे। ही खूप मोठी शिदोरी, ही फक्त त्यांनी मराठ्यांच्या लेकराला उघडी करून द्यावी की ही शिदोरी लेकराला खा आणि पुढचं आयुष्य भविष्य तुमचं घडवा। हे एवढीच आमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून। बाकी काय लढायला आम्ही खंबीर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.